श्लोक 33. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. अर्थ, हे भारता म्हणजेच अर्जुना, ज्याप्रमाणे एकटा सूर्य हे सर्व जग प्रकाशतो, त्याचप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. देहाला क्षेत्र म्हणतात. त्याला जाणणारा जो प्रकाशक तो क्षेत्रज्ञ. जो क्षेत्रज्ञ तेच परब्रह्म आहे. तो प्रकाशित करतो म्हणजेच प्रेरणा देण्याचे काम करतो, चेतना निर्माण करतो. शरीराचे सारे व्यापार या आत्म्याच्या ऊर्जा स्त्रोताने होत असतात. विवरण पाहूया. इथे सूर्याचे उदाहरण दिले आहे. हा सूर्य कसा आहे तर बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. असा हा सूर्य सर्व जगाला प्रकाशित करतो. त्याचप्रमाणे आत्मा क्षेत्राचा स्वामी आहे. संपूर्ण क्षेत्राला तो प्रकाशित करतो. आता प्रकाशित करणे यामध्ये केवळ उजेड पाडणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही, तर तो तेज पुरवणे, शक्तीचा पुरवठा करणे असा सुद्धा आहे. या सर्व पृथ्वीला सूर्यप्रकाश देतो, तेज देतो, शक्ती देतो. सूर्यप्रकाशात शक्तीचा पुरवठा असतो. त्याचेमुळेच सृष्टीला जीवनरस मिळतात, वनस्पतीचे पोषण होते, निसर्गाचे ऋतुमानाचे चक्र म्हणजेच हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे सर्व सुव्यवस्थितपणे सुरू राहते. वेदांनी सूर्याला जगताचा आत्मा आहे असे म्हणून गौरविले आहे. आत्मा हा आपल्या शरीराचा सूर्यच आहे. तो शरीराला म्हणजे क्षेत्राला शक्ती देऊन प्रकाशित करतो. आपल्या शरीराच्या सर्व भागांना, अगदी प्रत्येक पेशीला चैतन्य देतो. देहात सर्वत्र भरून राहिलेले चैतन्य किंवा शक्ती म्हणजेच या क्षेत्रीचा प्रकाश आहे. या क्षेत्रज्ञाजवळ उच्च, मध्यम, कनिष्ठ असा कोणताच भेदभाव नसतो. तसेच हा अगदी लहानातल्या लहानात पेशीपासून शरीराच्या मोठ्यातल्या मोठ्या अवयवांना शक्ती पुरवित असतो. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वीवर सर्वत्र अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा पसरतात, प्रकाश देतात, आणि अगदी तेच काम क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला चैतन्य रूप प्रकाश देण्याचे करीत असतो. प्रकाश याचा एक अर्थ ज्ञान असाही आहे. त्याचा सुद्धा येथे विचार करायला हवा, कारण हा क्षेत्राला ज्ञान देण्याचे सुद्धा कार्य करीत असतो. अशा पद्धतीने विचार करून आत्म्याची निर्लेपता ओळखावी. तोच आपला आत्मा आहे हे जाणून, तोच म्हणजे तो भगवंत किंवा परमात्मा हाच आपला आत्मा आहे हे जाणून स्वतः निष्कलंकतेचा अनुभव घ्यावा आणि संसारात निष्कलंक राहून निर्लेपपणाने आपल्या जीवनाचा आनंद घेत राहावा. यानंतर हे ब्रह्मपद किंवा परमपद कसे प्राप्त करावे ते भगवान अर्जुनाला पुढील श्लोकात सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.